हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. बघा, आपण सेटनेट पेपर क्रमांक 1 याचा जो अभ्यासक्रम आहे तो पण पाहणार आहोत. पेपर 1 जो 50 गुणांसाठी आहे. आपण जर पाहिलं तर त्यामधील पहिला जो घटक आहे त्याचं नाव आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. हा घटक प्रामुख्यानं 5 प्रश्नांसाठी आणि 10 गुणांसाठी आपल्याला परीक्षेमध्ये, सेट नेट परीक्षेमध्ये पहिल्या पेपरमध्ये समाविष्ट आहे. आता याचा जर तुम्ही विचार केला तर हा घटक अभ्यासत असताना आपणाला तुमची अध्यापन म्हणजे आपण प्राध्यापक होण्यासाठी सेट नेट परीक्षा देत आहात यामध्ये काही डाऊट नाही आहे. पण तुमच्या ज्या क्षमता आहेत, सुनीता मॅडम व्हेरी गुड इव्हनिंग, वृषाली मॅडम व्हेरी गुड इव्हनिंग, प्रतीक्षा मॅडम नमस्कार. आता आपल्या ज्या क्षमता आहेत त्या तपासण्यासाठी हा घटक आहे आणि आपण प्रत्येक घटक सुरू करत असताना त्याचा अभ्यासक्रम काय आहे त्या घटकावर त्याचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून गुण विभाजन, ज्याला आपण म्हणतो वेटेज, गुणांचं वेटेज काय आहे ते समजून घेतो. त्यानंतरनं आपण त्याच्या अभ्यासाला सुरुवात करतो. म्हणजे आपल्या क्लासचं हेच वैशिष्ट्य आहे की आपण कोणताही घटक अभ्यासाला सुरू करत असताना सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यासतो. मग ती कशी आहे पद्धत, तर प्रथमतः त्याचं वेटेज म्हणजे त्याचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्थान काय आहे त्या घटकाचं हे आपण बघतो. त्याचा अभ्यासक्रम काय आहे, त्या घटकावर यापूर्वी प्रश्न कसे विचारलेले आहेत, म्हणजे हे आपण या पायऱ्या का बरं आपण चेक करतोय. किंवा जर तुम्ही या पूर्वी परीक्षा दिली असेल तर या घटकाला तुम्हाला किती मार्क पडलेत, कोणते प्रश्न चुकलेत याचं आपण अवलोकन करतो, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये या घटकावर जे 5 प्रश्न विचारले जाणार आहेत त्याला आपल्याला पैकीची पैकी मार्क कसे पडता येतील या दृष्टिकोनातून आपण विचार करत असतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजेच हा घटक फक्त परीक्षापुरता, परीक्षात मार्क चांगले मिळवण्यापुरता स्वार्थी विचार आपण करणार आहोत का, नाहीयेत. का बरं करायचं नाही सुनीता मॅडम, वृषाली मॅडम? कारण की टीचिंग साठी म्हणजे तुम्ही अध्यापनासाठीच तिथं तुमची नियुक्ती असिस्टंट प्रोफेसर म्हणून होणार आहे. तर मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे टीचिंग कशाला म्हणायचं, टीचिंग का करायचं, त्याचे उद्दिष्टे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, टीचिंगच्या लेवल कोणत्या आहेत, त्यानंतर टीचिंगचे वैशिष्ट्ये कोणते आहेत, त्यानंतर टीचिंगसाठी महत्त्वाची रिक्वायरमेंट म्हणजेच काय गरज असतं, लर्नर्स म्हणजे विद्यार्थी कशा पद्धतीचे असतात हे तुम्हाला माहीत असेल तरच तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यामध्ये बदल करू शकता. आणि तुम्ही बदल केला तरच या देशातील स्ट्रक्चर, देशातील जी संरचना आहे, देशाचे भविष्यातील जे नागरिक आहेत ते चांगल्या पद्धतीचे घडणार आहेत. त्यामुळं आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. ओके, त्यामुळे आपल्याला काय करायचंय, या घटकाचं अभ्यासक्रमातील मार्काचं वेटेज, त्यानंतर या घटकाचा अभ्यासक्रम काय आहे आणि या घटकावर 7 एप्रिलच्या सेट परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारलेत, बरोबर आहे. आणि याचा अभ्यासक्रमाचा आणि त्या प्रश्नाचा सहसंबंध, ज्याला आपण को रिलेशन असं म्हणतो, तो का समजून घ्यायचा आहे. कारण की जर तुम्हाला अभ्यासक्रम आणि मागच्या परीक्षेला विचारलेले प्रश्न जर समजले तर तुम्हाला अभ्यासक्रमानुसार प्रश्न विचारण्याचा परीक्षा विभागाचा जो अप्रोच आहे, दृष्टिकोन आहे, ते तुम्हाला समजणार आहे आणि भविष्यामध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अंदाज येणार आहे.
जसं आपण 7 एप्रिलच्या परीक्षेमध्ये आपल्या क्लासमध्ये जे आपण महत्त्वाचे प्रश्न म्हणून घेतले होते त्यापैकी 7 प्रश्न जशास तसे आले होते. सांगायचं तात्पर्य की आपण त्या पद्धतीनं प्रश्न म्हणजे त्या अप्रोचनं प्रश्न काढले होते. जशास तसं ॲज इट इज येणं हे एक योगायोग आहे असं आपण समजणं अपेक्षित आहे. त्याचा व्हिडिओ पण आपण टाकलेला आहे. तुम्ही कधीही त्या व्हिडिओमध्ये जाऊन ते 7 प्रश्न समजून घेऊ शकता. ओके, चला तर मग आपण याचा अभ्यासक्रम सुरुवातीला बघूयात. अभ्यासक्रमानुसार याचा अभ्यासक्रम काय आहे आणि याचं परीक्षेमध्ये वेटेज म्हणजे महत्त्व काय आहे. आता बघा पेपर 1चा जर विचार केला तर एकूण 50 प्रश्न विचारले जातात. ते 100 गुणांसाठी गुणवले 2 गुणांसाठी एक प्रश्न आहे. बरोबर मार्क झाले 100 गुणांसाठी ही आपली पेपर 1ची परीक्षा आहे असं गृहीत धरूयात. ओके, आता तर प्रत्येक घटकावर आपल्याला 5 प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रत्येक घटक हा 5 प्रश्नांसाठी 5 गुणवले 2 म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आहे. म्हणजे तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत. प्रत्येक घटकातून पेपर 1च्या 10 गुण मिळणार आहेत. म्हणजे 10% वेटेज आहे. 10% वेटेज प्रत्येक घटकाला या अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे. प्रश्न विचारण्याचं वेटेज हे समजलं सर्वांना. आता या 5 प्रश्नांसाठी किंवा 10 मार्कासाठी अभ्यासक्रम काय आहे. अभ्यासक्रमाचं स्वरूप आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्या घटकामध्ये किती पॉईंटमध्ये तो अभ्यासक्रम विभागलेला आहे. जर 5 पॉईंटमध्ये तो विभागलेला असेल म्हणजे आपण असा एक अंदाज बांधू शकतो की प्रत्येक मुद्द्यावर प्रत्येक पॉईंटवर 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. बरोबर आहे का. आता पहिला पॉईंट काय आहे बघा, टीचिंग संदर्भात आहे. दुसरा आहे लर्नर संदर्भात विद्यार्थ्या संदर्भात. त्यानंतर तिसरा आहे फॅक्ट संदर्भात. चौथा आहे मेथड संदर्भात. ओके, 4 मुद्दे आहेत. 5वा मुद्दा आहे टीचिंग सपोर्टिव्ह सिस्टीम संदर्भात आणि शेवटचा मुद्दा आहे इव्हॅल्युएशन सिस्टीम ज्याला आपण मूल्यमापन म्हणतो त्या संदर्भात. असे एकूण किती मुद्दे आहेत तर टोटल मुद्दे आहेत, एकूण मुद्दे आहेत 6. तर आपण एक असा अंदाज बांधू शकतो की प्रत्येक मुद्द्याच्या अनुषंगानं 2 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. या दृष्टिकोनातून प्रत्येक मुद्दा प्रत्येक पॉईंट जे आहे तो व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे. आता त्याचा अभ्यासक्रम काय आहे ते बघूयात. बघा पहिला पॉईंट आहे टीचिंग. याच्यामध्ये काय काय टीचिंग संदर्भात विचारले जाणार आहे. कन्सेप्ट ऑफ टीचिंग, ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग, लेवल्स ऑफ टीचिंग ज्यामध्ये मेमरीज, पावर, अंडरस्टँडिंग अँड रिफ्लेक्टिव्ह, कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग अँड बेसिक रिक्वायरमेंट ऑफ टीचिंग. हे आहे पहिल्या घटकामध्ये मधील पहिला पॉईंट. जे 6 मुद्दे आहेत या घटकामध्ये त्यामधला पहिला मुद्दा. यामध्ये एवढ्या पॉईंटवर तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपण वळूया दुसऱ्या मुद्द्याकडं. दुसरा आहे लर्नर संदर्भात विद्यार्थ्या संदर्भात. आपल्या समोर म्हणजे हा टीचिंग करणार आहे टीचर म्हणजे आपण स्वतः आणि आपल्या समोर समजून घेणार आहे जे तुम्ही शिकवणार आहात त्याला समजून घेणार आहे तो लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे विद्यार्थ्याचे अभ्यासकर्त्याचे वैशिष्ट्य. कॅरेक्टरिस्टिक ऑफ अडल्ट लर्नर्स, अकॅडेमिया, सोशल, इमोशनल अँड कॉग्नेटिव्ह. इंडिव्हिज्युअल डिफरन्स म्हणजे आपला त्या विद्यार्थ्यामधील वैशिष्ट्य पाहायचे आहेत. त्यामध्ये अकॅडमिक, सोशल, इमोशनल आणि कॉग्नेटिव्ह हे वैयक्तिक स्वरूपातील वैशिष्ट्य अभ्यासायचे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो फॅक्ट संदर्भात. फॅक्ट अफेक्टिव्ह टीचिंग रिलेटेड टू टीचर्स, लर्नर्स, सपोर्टिव्ह मटेरियल्स, इंटरॅक्शनल फॅसिलिटीज, लर्निंग इन्व्हायरमेंट अँड इन्स्टिट्यूशन्स. हे सर्व बघा फॅक्टर्स ऑफ
इफेक्टिव्ह म्हणजेच चांगल्या पद्धतीचं अध्ययन अध्यापन होण्यासाठी शिक्षक जबाबदार असतात, विद्यार्थी जबाबदार असतात, सपोर्टिव्ह मटेरियल म्हणजे शैक्षणिक साहित्य जबाबदार असतं, अदर फॅसिलिटीज अँड लर्निंग इन्व्हायरमेंट अँड इन्स्टिट्यूशन्स, या सर्व बाबी या इफेक्टिव्ह फॅक्टर्स किंवा अफेक्टिव्ह फॅक्टर्समध्ये येतात. ते आपण सविस्तर पद्धतीने बघणार आहोत. हा झाला तिसरा मुद्दा. त्यानंतर चौथा मुद्दा आहे मेथड्स ऑफ टीचिंग इन इन्स्टिट्यूशन्स ऑफ हायर लर्निंग, प्रायमरी लर्निंग, सेकंडरी लर्निंग, टीचर सेंटर वर्सेस लर्नर सेंटर्ड मेथड्स, ऑफलाइन वर्सेस ऑनलाइन मेथड्स, स्वयंप्रभा, MOOCs ETC. हे जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे चौथा. या चौथ्या मुद्द्याअंतर्गत आपल्याला दोन प्रश्न प्रामुख्याने विचारले जाऊ शकतात जे अध्यापनाच्या पद्धती संदर्भात असतील, टीचिंग पद्धती. त्यानंतर पाचवा जो मुद्दा असणार आहे जो आपल्या अभ्यासक्रमामध्ये, तर तो आहे टीचिंग सपोर्टिव्ह सिस्टीम्स, ट्रॅडिशनल, मॉडर्न अँड ICT बेस्ड टीचिंग लर्निंग मटेरियल्स अँड मेथडॉलॉजी. म्हणजे आपण नवीन आधुनिक 21व्या शतकात म्हणजे संगणकाच्या युगामध्ये वावरत आहोत. त्यामुळे ह्या सर्व संकल्पना आपल्या अंगी किंवा आपल्याला माहीत असणं गरजेचं असणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे जो आम्ही किती चांगलं शिकवलेलं आहे ते समजून घेण्यासाठी तो कोणता मुद्दा आहे, तर तो मुद्दा आहे इव्हॅल्युएशन सिस्टीम, ज्याला आपण मूल्यमापनाची प्रक्रिया असं म्हणतो. एलिमेंट्स अँड टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन्स इन चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम इन हायर एज्युकेशन, कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग, इनोव्हेशन्स इन इव्हॅल्युएशन सिस्टीम्स, हे सर्व आपला मूल्यमापनाच्या संकल्पनेत. अशा पद्धतीने एकंदरीत 6 मुद्द्याच्या अनुषंगानं हा सर्व अभ्यासक्रम आहे. आपण हाच अभ्यासक्रम मराठीमध्ये पण पाहूयात म्हणजे आपल्याला आणखी व्यवस्थित पद्धतीनं समजून येईल. आता हाच अभ्यासक्रम ज्यावर आपल्याला 6 मुद्द्यांचा समावेश आहे तो त्या घटकाचं नाव आहे अध्यापन अभियोग्यता, म्हणजे अध्यापनाची क्षमता, जो 10 मार्काला आणि 5 प्रश्नांसाठी हा घटक महत्वाचा आहे. प्रीती मॅडम, शेख मॅडम, व्हेरी गुड इव्हनिंग. भाग्यश्री मॅडम, व्हेरी गुड इव्हनिंग. प्रीती मॅडम, व्हेरी गुड इव्हनिंग. आता आपण बघत आहोत अध्यापन अभियोग्यता. बघा, अध्यापन अभियोग्यतामध्ये आपण बघितलं इंग्रजीमध्ये 6 मुद्दे आहेत. प्रत्येक मुद्द्यावर 5 प्रश्न म्हणजे एकूण 5 प्रश्न विचारले जातात. म्हटल्यानंतर आपण गृहीत धरूया की प्रत्येक मुद्द्यावर आपला एक तरी प्रश्न विचारला जाईल असं आपण गृहीत धरलं. तर सुरुवातीचा मुद्दा आहे अध्यापन संदर्भातील अध्यापनाच्या संकल्पना, अध्यापनाची उद्दिष्टे, अध्यापनाचे स्तर, ज्यामध्ये मेमरीज समजून घेणे आणि चिंतन करणे, त्यानंतर त्याची वैशिष्ट्य, त्याच्या मूलभूत आवश्यकता अध्यापनाच्या. हे झालं पहिल्या मुद्द्याअंतर्गत अभ्यासक्रम पहिल्या मुद्द्याचा. बघा, अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घ्या, कारण की अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर आपण बघणार आहोत 7 एप्रिलला या घटकावर जे 5 प्रश्न विचारलेले आहेत ते या अभ्यासक्रमाशी कसं निगडीत आहेत, अभ्यासक्रमाबरोबर त्यांचा सहसंबंध किंवा ते कशा पद्धतीनं कोणत्या स्वरूपानं जोडलेले आहेत. म्हणजे तुम्हाला तुमची अभ्यासाची दिशा निश्चित करायला निश्चितच या घटकापुरता मदत होणार आहे.
आता दुसरा घटक आहे दुसरा मुद्दा आहे शिकणाऱ्याची म्हणजेच विद्यार्थ्याची वैशिष्ट्य. त्यामधील किशोरवयीन प्रौढ विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळे असणार आहेत. प्राथमिक विद्यार्थ्याचे वैशिष्ट्य वेगळे, माध्यमिक विद्यार्थ्यांचे, उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचे, ह्या सर्व विद्यार्थ्यांचे वैशिष्ट्ये निश्चितच वेगवेगळ्या स्वरूपाचे असणार आहेत. त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक उद्दिष्ट्य, भावनिक आणि संज्ञात्मक आणि त्यामधील वैयक्तिक फरक या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक लेवलच्या विद्यार्थ्यांचा. आता आपण इथं बघत पहिला आहे अध्यापन कसं करायचं त्याचं संकल्पना वैशिष्ट्य. दुसरा मुद्दा आहे म्हणजे शिकणारा कोणीही विद्यार्थी तर तो कशा पद्धतीचा असतो, तो विद्यार्थी कशा पद्धतीचा आहे हे जी जाणीव जर आम्हा शिक्षकांना असेल तरच त्याला त्या पद्धतीनं आपण योग्य आणि त्याला समजेल उमजेल अशा पद्धतीचं आपण अध्यापन करू शकतो. अदरवाईज अन्यथा आपण त्या पद्धतीचा व्यवस्थित त्याला समजेल उमजेल असं अध्यापन करू शकणार नाहीये. जर त्याची मानसिकता कशी आहे, त्याची सायकोलॉजी काय आहे हे जर आम्हाला माहीत नसेल तर, आम्हाला माहीतच नाही आमच्या समोर आलेला पेशंट ह्याला कोणता आजार आहे तर आपण काय उपचार करणार, तर त्याच्याकडून ऐकून तर घेणं गरजेचं आहे. आपण काय अंतर्यामी नाही येत. हे झालं शिकणाऱ्याची वैशिष्ट्य. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे संबंधित अध्यापनावर परिणाम करणारे घटक. म्हणजे जे आपण अध्यापन करतोय त्या अध्यापनावर परिणाम करणारे घटक कोणकोणते असतात, तर त्यावर परिणाम कोणता घटक करतो, शिक्षक म्हणजे अध्यापन करणारा. कारण ते जर प्रभावी शिकू शकला तर ते विद्यार्थ्यांना पण चांगल्या पद्धतीनं समजणार आहे. त्यामुळे पहिला प्रभावी किंवा परिणाम करणारा घटक आहे शिक्षक. त्यानंतर दुसरा आहे शिकाऊ विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थी. त्यानंतर सहाय्यक साहित्य ज्याला आपण अध्यापनाचे शिक्षण साहित्य म्हणतो, जसं स्मार्ट बोर्ड असेल, जे काय डिजिटल बोर्ड जे काय असेल ते. त्यानंतर शिकण्याच्या सुविधा, भौतिक आणि कंटेंटच्या संदर्भातील बुक संदर्भात असेल, ज्या काय लायब्ररी असेल त्या सर्व सुविधा. आणि शिकण्याचे वातावरण आणि संस्था. बघा आपण जर पाहिलं तर भरपूर विद्यार्थी पुणे मुंबईला अभ्यासासाठी म्हणजे पुणे किंवा दिल्लीला UPSC साठी दिल्लीला जातात. MPSC करत असाल तर पुण्याला येतात का, कारण की त्या ठिकाणचं वातावरण अभ्यासासाठी पूरक आहे आणि इथलचं पुण्यातील वातावरण हे स्पर्धा परीक्षेसाठीच छान आहे. क्लासेस आहेत, बुक्स आहेत उपलब्ध, अशा सर्व भौतिक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे झाला तिसरा मुद्दा. त्यानंतर चौथा मुद्दा आहे उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये शिकवण्याच्या पद्धती, ज्यामध्ये शिक्षक केंद्रित विरुद्ध शिकणाऱ्या म्हणजे विद्यार्थी केंद्रित पद्धती, ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष अध्यापन त्याच्या अपोज वर्सेस ऑनलाईन पद्धतीनं, जसं आपलं तुमचं आणि माझं चालू आहे ऑनलाईन पद्धतीनं. त्यानंतरनं स्वयंप्रभा आणि MOOCS हे अभ्यासक्रम काय आहेत हे पण आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर पाचवा जो घटक आहे शिक्षण सहाय्यक प्रणाली, पारंपरिक अध्यापन पद्धती, आधुनिक अध्यापन पद्धती आणि आताची ICT बेस्ड अध्यापन पद्धती. त्यानंतर मूल्यमापनाची प्रणाली. मूल्यमापन प्रणालीमध्ये मूल्यमापनाचे घटक, मूल्यमापनाचे प्रकार, सातत्यपूर्ण, सर्वकष मूल्यमापन, सातत्यपूर्ण मूल्यमापन हे सर्व मूल्यमापनाचे प्रकार आहेत. ते प्रकार पण आपल्याला अभ्यासायचे. त्यानंतर उच्च शिक्षणातील चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम काय आहे, त्यानंतर सिस्टीममधील मूल्यमापन कसं केलं जातं, संगणक आधारित चाचणी कशी घेतली जाते, मूल्यमापन प्रणालीमधील नवकल्पना कोणकोणत्या आहेत, बरोबर आहे. ह्यावर आपला 5 प्रश्न म्हणजेच ह्या मुद्द्यावर आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे.
कंपल्सरी मूल्यमापनाच्या प्रणालीवर एक प्रश्न विचारला जातो. आता हा अभ्यासक्रम सर्वांना समजला. 6 मुद्दे आहेत, सर्वांनी लक्षात ठेवायचे, कारण की या मुद्द्यावर प्रश्न कसे विचारलेले आहेत 7 एप्रिलच्या परीक्षेला ते आपण पडताळून बघणार आहोत. ओके, चला तर मग आपण जाऊयात परीक्षेला. 7 एप्रिलला जी आपली सेट परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये पेपर 1 साठी जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचं अवलोकन, जे 5 प्रश्न विचारले ते बघूयात. बघा, एप्रिल 2024 ची प्रश्नपत्रिका आहे. मी सेट कोणता घेतलाय तर ए घेतलेला आहे. का बरं ए घेतलेला आहे, त्याच्या मागचा पर्पज, त्याच्या मागचा उद्देश काय आहे कोण सांगेल मला? कारण की या ए सेटमध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, त्याचा प्रश्नांचा सिक्वेन्स तोडलेला नसतो, जोडलेला असतो. म्हणजे पहिल्या घटकावरचे पहिले 5 प्रश्न, दुसऱ्या घटकावरचे दुसरे 5 प्रश्न, तिसऱ्या घटकावरचे तिसरे म्हणजे 11 ते 15 नंबरचे प्रश्न, हा जो क्रम आहे तो पहिल्या ए सेटमध्ये त्याचा क्रम किंवा त्याचा मांडणी प्रश्नांची त्या पद्धतीनं केली जाते. त्यामुळे आपण ए सेटच अभ्यासाला घेतो. आता बघा, यावरचे पहिले 5 प्रश्न हे आपल्याला पेपर 1 मधील पहिल्या घटकावरचे आहेत, हे समजलं. आता बघूयात ते कोणते प्रश्न आहेत. दिसतंय सर्वांना? आणि तो कोणत्या मुद्द्यावर आहे हे देखील तुम्हाला सांगायचंय. बोलत चला, आता फक्त ऐकायचं. आता बास करा. शिक्षक हा प्राध्यापक, शिक्षक बोलका असतो, आपले मत इतरांना पटवून देणारा असतो, तरच आपले विद्यार्थी शिकत असतात. आपण गप बसलो तर काय शिकणार आहे ते विद्यार्थी? बरोबर आहे का? तर आपण बघूयात पहिला प्रश्न. जर अध्यापनाची स्मृती मेमरी स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. बघा, हा जो प्रश्न आहे, if through on memory level of teaching the students get tremendous power of acquisitions of वास्तविक माहिती, सामान्यकृत अंतर्दृष्टी, समस्या निराकरण क्षमता, त्यातला पहिला पर्याय आहे ए म्हणजे फक्त 2 बरोबर आहे, 2 पर्याय क्रमांक बी म्हणजे फक्त 1 बरोबर आहे, पर्याय क्रमांक सी 1 आणि 2 बरोबर आहे, पर्याय क्रमांक डी 1, 2 आणि 3 बरोबर आहे. चला लवकरात लवकर तुमचे स्वतःचे उत्तर सांगायला सुरुवात करा. 7 एप्रिलच्या सेट परीक्षेतील पहिलाच प्रश्न आहे ए सेट मधला. प्रीती मॅडम, शेख मॅडम, भाग्यश्री मॅडम, बघा हा जो आहे तो मेमरी लेवल जो दुसरा मुद्दा आहे त्यावर विचारलेला हा प्रश्न आहे. बरोबर आहे? समजले सर्वांना? मेमरी लेवलचा आहे, इथं दिलेलं आहे. अध्यापनाच्या स्मृती मेमरी स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. तर इथं वास्तविक माहिती, सामान्यकृत माहिती, समस्या निराकरण का फक्त 2, फक्त 1, दोन्हीही नाही. तर योग्य उत्तर काय आहे? ओनली बी ऑप्शन, वास्तविक माहिती. बी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन इज बी. अदर ऑप्शन इज रॉंग. तर हे का बघा, आपल्याला काय विचारलंय? जर अध्यापनाच्या स्मृती मेमरी स्तरावर शिकवले तर
विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. जर विद्यार्थ्यांना आठवण्यावर म्हणजेच मेमरीवर शिकवलं तर विद्यार्थ्यामध्ये काय विकसित होईल असा प्रश्न विचारलेला आहे. साधा प्रश्न आहे. तर बघा, आपण जर त्यांना पाठांतर शिकवलं म्हणजे मेमरीज म्हणजेच स्मृती मेमरी स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यामध्ये वास्तविक माहिती त्यांच्या अंगीकृत होणार आहे. बरोबर आहे. सामान्यीकृत आंतरदृष्टी होणार आहेत का? ते नाही. पाठांतरामध्ये आंतरदृष्टी करता येईल का? नाही. त्यामुळं दुसरा हे बरोबर नसणार आहे. आता तिसरा काय म्हणतंय? समस्या निराकरण क्षमता. नाही. फक्त तुम्हाला पाठ करायला शिकवलंय. ती ज्यावेळेस आपण जे ज्ञान संपादन केलंय ते ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष वापरत असतो त्यावेळेस आपण एखाद्या समस्येचा उपाय शोधू शकतो. त्यामुळं दुसरा आणि तिसरा पर्याय सबसेल चुकीचे आहेत. फक्त या ठिकाणी दिलेला वास्तविक माहिती जी दिली तेवढं आपण पाठ करू शकतो जर आपल्याला पाठांतरावर शिकवलं तर. त्यामुळं योग्य पर्याय कोणता आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. समजलं सर्वांना? यामध्ये काही अडचण आहे? तो प्रश्न जो विचारलेला आहे हा प्रश्न दुसऱ्या मुद्द्यावर विचारलेला आहे. अभ्यासक्रमामध्ये जे आपण 6 मुद्दे अभ्यासलेले आहेत त्यावरचा दुसरा प्रश्न आहे. दुसऱ्या मुद्द्यावरचा हा पहिला प्रश्न आहे. समजलं? बोलत चला. नाही बोलल्यानंतर तुम्हाला समजतंय का नाही समजत? सी नाही. प्रीती मॅडम बी पर्याय योग्य आहे. प्रयत्न करणं गरजेचं होतं. खूप छान रवी सर, प्रीती मॅडम, खूप छान प्रयत्न केलाय. प्रयत्नार्थी परमेश्वर असतो. जर तुम्ही ऑप्शन निवडला नसता तर तुम्ही विचार करत नाही असा त्याचा अर्थ झाला असता. बरं, हा प्रश्नाचं उत्तर हेच का आलेलं आहे? तर इथं सांगितलंय डायरेक्ट आपल्याला जर अध्यापनाच्या स्मृती म्हणजे आपल्या बुद्धीवर म्हणजे आपण स्मृती आपलं जे आठवण्याची किंवा पाठांतर करण्याचे जे स्तर आहे त्याच्यावर जर आपण शिकवलं तर विद्यार्थ्यामध्ये काय विकसित होईल असा साधा सरळ प्रश्न आहे. त्यातून त्यांना वास्तविक जी माहिती दिली ती त्यांच्यामध्ये साठवणूक क्षमता कळेल. पण त्या वास्तविक माहिती अंतर्मुखी व्हायला आपण शिकणार नाहीये. समस्या निराकरण करण्याची क्षमता देखील आपल्यामध्ये विकसित होणार नाहीये. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. समजलं? कोणाला काही अडचण असेल तर बोला. प्राध्यापक आपण भविष्यातील प्राध्यापक आहोत पाहिजे. आपले विचार दाबले गेले नाहीत पाहिजे. चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. मग दुसरा प्रश्न दिसतोय सर्वांना? दुसरा प्रश्न आहे द टीचर शुड चूज टीचिंग मेथड कन्सिडरिंग. बघा, हा कशावर प्रश्न विचारलेला आहे? अध्यापनाच्या पद्धतीवर, टीचिंग मेथडवर विचारलेला आहे. ते काय म्हणतात? टिंबटिंब विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. बरोबर आहे. मुद्दा कोणता आहे? टीचिंग मेथडवर विचारलेला प्रश्न, सरळ सरळ. आणि त्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे? अध्ययनकर्त्याचे स्वरूप म्हणजे आपल्या समोर असणारा विद्यार्थी, नेचर ऑफ द लर्नर्स. आपल्या समोर असणारा विद्यार्थी कोणत्या वयोगटातला आहे म्हणजे तो प्राथमिक शिक्षणातील आहे का माध्यमिकचा आहे का उच्च माध्यमिकचा आहे. म्हणजे तुम्हाला आधी काय करायचंय? तुमच्या समोर अध्ययनकर्त्याचे स्वरूप म्हणजे अध्ययनकर्ता म्हणजेच विद्यार्थी तो कोणत्या स्वरूपातला आहे ते तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे का? हो. दुसरा जो आहे पर्याय तो आहे साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप. अगदी बरोबर आहे. नेचर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टू बी रिलाइज म्हणजे जे मला उद्दिष्ट ऑब्जेक्टिव्ह साध्य करायचे. एखादा घटक मी विनाकारण शिकवतोय का? नाहीये. कारण मला विद्यार्थ्याला तो घटक समजला पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना ते ज्ञान त्याला समजलं पाहिजे यासाठी शिकवतोय. जसं आपण 1 ते 10 पर्यंत उजळणी एखाद्या विद्यार्थ्यांना शिकवली तर आपला पर्पज काय आहे? त्याला ती 1 पासून 10 पर्यंत उजळणी लिहिता आली पाहिजे, त्याला वाचता आली पाहिजे, त्याला म्हणजे हे आपला उद्देश आहे. मग जर
आपण शिकवताना हे उद्देश ठेवतो, ते उद्दिष्टे साध्य झालं पाहिजे. म्हणजे साध्य करायच्या उद्दिष्टांचे स्वरूप आपल्याला माहीत असतं, त्याच्यानुसार आपण अध्यापनाची पद्धती निवडत असतो. तिसरं आहे शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता. आता बघा, शिक्षकाला स्वतःच्या क्षमता माहीत असतात, मग आपण काय करणार, आपल्या क्षमता विचारात घेऊनच अध्यापन करणं, अध्यापनाची पद्धत. आता मला एखादी पद्धत कथाकथन पद्धतीनं शिकवता येत नाहीये, तर मी कशाला वापरू कथाकथन पद्धती? मला व्याख्यान पद्धती जमते, तर मी व्याख्यान पद्धतीनं शिकवेन. आता चर्चा पद्धतीमध्ये मला माहिती आहे की विद्यार्थी जर कमी वयाचे असतील तर ते काय मॅच्युअर नसतात, ते गोंधळ करतील, त्यामुळे ती पद्धत योग्य ठरेल का? नाहीये. त्यामुळे योग्य पर्याय जो आहे तो आहे पर्याय क्रमांक, म्हणजे हे तीनही पर्याय. अध्ययनकर्त्याचे स्वरूप आपल्याला माहीत असलं पाहिजे, अध्यापनाची पद्धती तुम्हाला निवडायची, त्यानंतर साध्य करायची उद्दिष्टे कोणती आहेत, त्या उद्दिष्टाचं स्वरूप काय आहे, आपल्याला जायचंय कुठं जायचं हे तर माहीत पाहिजे ना. आपल्याला जायचंच आहे, गाडीत बसलात, कुठं गाडी जाणार आहे हे तर माहीत पाहिजे. त्यामुळे साध्य करायची उद्दिष्टाचं स्वरूपही आपल्याला माहीत पाहिजे, त्यानुसार आपण अध्यापन पद्धती निवडत असतो. आणि नंतर शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता, मला कोणती अध्यापन पद्धतीनं व्यवस्थित विद्यार्थ्याला समजेल उमजेल अशा पद्धतीनं अध्यापन करता येतं, ती पद्धतीच मी निवडेल. आपल्याला जमत नाही ती पद्धती का निवडेल शिक्षक? त्यामुळे योग्य पर्याय आहे सी पर्याय. तीनही ऑप्शन्स बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक सी योग्य आहे. एनी डाऊट, एनी प्रॉब्लेम, कुणाला काही अडचण आहे, समजतंय? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुमचं काही दुसरं उत्तर होतं का? बोलत चला. बोलणाऱ्याचे गहू म्हणजे बोलणाऱ्याची माती इकते आणि न बोलणाऱ्याचं गहू इकत नाही. त्यामुळे आपण बोललं पाहिजे, आपण व्यक्त झालं पाहिजे. समजला? दुसरा प्रश्न कोणत्या मुद्द्यातून घेतलेला आहे? अध्यापन पद्धती हा जो मुद्दा आहे ना, पेपर 1 मधील पहिल्या घटकामधील त्यामधील हा प्रश्न आहे. बघा, प्रश्न थोडंही अभ्यासक्रमाच्या बाहेरून विचारले जात नाहीत, फक्त आपण योग्य पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते? प्रतिभावंत, व्हॉट इज द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ गिफ्टेड स्टुडंट्स? ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात का? ते त्यांच्या सह अध्यायावर अवलंबून असतात का? ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात का? आणि ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात का? बघा, हा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्यावर. मुद्दा क्रमांक 2 लर्नर्स, बरोबर आहे. आपण जो अभ्यासक्रमामध्ये 6 मुद्दे बघितले होते त्यापैकी मुद्दा क्रमांक 2 विद्यार्थ्याची वैशिष्ट्य, बरोबर आहे का? तुम्ही बोलत नसल्यामुळे मला समजत नाही की तुम्हाला समजतंय का नाही समजतंय, का सर्वच समजतंय? तर बघा, हा जो प्रश्न आहे तो आपल्या अभ्यासक्रमातील जो दुसरा मुद्दा होता, पहिला मुद्दा होता अध्यापन, अध्यापनाची संकल्पना, दुसरा मुद्दा होता अध्ययनार्थी विद्यार्थी त्याचे वैशिष्ट्य, त्यावर थेट प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, प्रतिभावंत म्हणजे जे गिफ्टेड स्टुडंट असतात ते कशा पद्धतीचं, मुख्य वैशिष्ट्य, मेन कॅरेक्टरिस्टिक काय आहे? चला, प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर काय? ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात का? नाहीये, ते अंतर्मुख स्वरूपाचे नसतात, ते बोलणारे असतात. प्रतिभावंत हुशार विद्यार्थी ते त्यांच्या सह अध्यायावर अवलंबून, इतरांवर कसे अवलंबून आहेत? ते तर हुशार आहेत, ते कसं डिपेंडंट असणार आहेत? नाहीये. त्यामुळे दुसरा पर्याय चुकीचा आहे. तिसरा पर्याय, ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात, म्हणजे फक्त त्यांना बोलायला आवडतं असं असतं का? नाहीये. तर ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात, त्यामुळेच ते गिफ्टेड स्टुडंट असतात. त्यामुळे योग्य पर्याय आहे ते निर्णयामध्ये स्वतंत्र असतात, कारण ते स्वतःचा निर्णय स्वतः घेतात. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी. राज सर अभिनंदन, प्रीती मॅडम अभिनंदन. समजलं? मुद्दा क्रमांक 2
त्यावर हा प्रश्न विचारला होता, ज्याचं उत्तर आपण नोंदवलेलं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी अनुदेशनामध्ये टिंबटिंब भर देण्याची गरज असते. फॉर अडल्ट लर्नर्स इंटरॅक्शन नीड्स टू फोकस. कशावर फोकस करणं गरजेचं असतं? डीज बरोबर आहे. आता आपण चौथ्या प्रश्नावर आलेलो आहोत. चौथा प्रश्न आहे काय? प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी अनुदेशनामध्ये टिंबटिंब भर देण्याची गरज असते. अनुदेशन एक अध्यापनाची पद्धती. हा देखील प्रश्न विद्यार्थ्याच्या आकलन क्षमता आणि अध्यापनाची पद्धती कोणती वापरायची यावरच अवलंबून आहे. रमा मॅडम अगदी बरोबर आहे, डी पर्याय. खूप छान. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे आलेलो आहोत. चौथ्या प्रश्नाचे पर्याय आपण वाचायला सुरुवात करूयात. काय आहे पहिला पर्याय? प्रक्रिया आणि शिकवण्याचा आशय यावर सारखंच असतं. बी पर्याय प्रक्रियेवर कमी आणि शिकवण्याच्या आशयावर जास्त. प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. आणि डी प्रक्रिया आणि अध्ययनाचा परिपाक प्रॉडक्ट यावर सारखाच. तर योग्य उत्तर काय आहे चौथ्याचं? तर योग्य उत्तर आहे प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. कशाचा? प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी अनुदेशनामध्ये आपण ज्यावेळेस अनुदेशन करत असतो त्या प्रक्रियेमध्ये कशावर भर दिला जातो? प्रॅक्टिकलवर जास्त, म्हणजे प्रक्रियेवर जास्त भर दिला जातो, शिकवण्याच्या आशयावर नाही. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. हा प्रश्न दुसरा मुद्दा म्हणजे विद्यार्थी म्हणजे अध्ययनार्थी प्रौढ लर्नर्स आणि वापरली जाणारी पद्धती याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे दोन्ही मुद्द्याचं एकत्रीकरण करून हा प्रश्न विचारलाय. समजतंय सर्वांना? आणि या घटकावरचा शेवटचा प्रश्न, कारण मी सांगितलं होतं पहिल्या घटकावर फक्त प्रत्येक घटकावरच तुम्हाला 5च प्रश्न विचारले जातात. ते आपण लगेच तपासून बघूया. विद्यार्थ्याच्या विशिष्ट आशयाच्या आकलना टिंबटिंब बाबतीत स्पष्ट कल्पना टिंबटिंब मूल्यमापन देते. आता हा जो प्रश्न आहे तो शेवटचा जो मुद्दा आहे ना तुमचा मूल्यमापन, याच्यावर आधारित आहे. याबद्दल कुणाला काही शंका आहे? Evaluations gives a clear ideas about understanding of the student regarding particular content. काय म्हटलंय? विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची, म्हणजे त्या विद्यार्थ्याला किती अंडरस्टँड झालंय, म्हणजे आकलन म्हणजे समजणं. त्याला किती समजलंय, मी शिकवलंय म्हणजे घसा कोरडा होईपर्यंत जर शिकवलं आणि जर त्याला किती समजलंय हे आपण तपासलं नाही तर आपल्या शिकवण्याला अर्थ आहे का नाहीये. आपण किती जरी तळमळीनं शिकवलं असलं तरी पण काही विद्यार्थी इकडे बघत असतात, तब्येत बरोबर नसते, अनेक कारणं असतात. त्यामुळं विद्यार्थ्याच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना कोणत्या स्वरूपाच्या मूल्यमापनातून येते असा हा प्रश्न आहे. मूल्यमापनाचे प्रकार आपल्याला माहीत पाहिजेत, अन्यथा याचं उत्तर निवडता येणार नाहीये. स्थान निश्चिती, आकारिक, साकारिक, नैदानिक. निदान करण्यासाठी नैदानिक मूल्यमापन केलं जातं आणि नंतर उपचारात्मक अध्यापन केलं जातं. त्यामुळं डी पर्याय चुकीचा आहे. आता आपण वरून बघूया. स्थान निश्चिती, आपण ज्यावेळेस ग्रेडेशन, ज्याला आपण स्थान निश्चिती म्हणतो, ग्रेडेशन फर्स्ट क्रमांक, दुसरा क्रमांक असं ज्यावेळेस करायचं असतं त्यावेळेस आपण त्याला स्थान निश्चिती मूल्यमापन म्हणतो. आकारिक मूल्यमापन आणि साकारिक मूल्यमापन. आकारिक म्हणजेच घटक चाचणी, बरोबर आहे, विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाचं. पण ज्यावेळेस आपण त्यामुळं आकारिक म्हणजेच घटक चाचण्यापासून, म्हणजेच आपण ट्युटोरियल, घटक चाचणी हे जे सर्व मूल्यमापनाचे आहेत ते आकार विद्यार्थी शिकताना
अध्ययनामध्ये आकार घेत असताना केलेलं मूल्यमापन आकारिक. आणि साकारिक म्हणजे साकार झालेलं म्हणजे शिकवलंय, तो घटक शिकवून झालाय. साकारिक आकार म्हणजेच शिकवत म्हणजे ती पूर्ण प्रक्रिया होत नाहीये, वर्षभर चालू असते. घटक चाचणी झाली, सामायिक झाली, परत ट्युटोरियल झालं, अशा पद्धतीनं नंतर शेवटी आपण मूल्यमापन करतो की या मुलगा कशा पद्धतीचा आहे. सर्व वर्षाचा डाटा आकारिक मूल्यमापनामध्ये एकत्र केला जातो. तर साकारिक मूल्यमापनामध्ये काय करत असतो आपण, तर आपण करत असतो म्हणजेच मी शिकवलंय, मग त्यातून काय साकार झालं, मी शिकवलेलं ते आशय विद्यार्थ्यांना किती पोहोचला, समजला का, हे साकारिक मध्ये घेतलं जातं. त्यामुळे योग्य पर्याय आहे 5व्या प्रश्नाचा योग्य पर्याय सी पर्याय, करेक्ट पर्याय. बघा आता हे 5 प्रश्न, 5 जे 6 मुद्दे आहेत अभ्यासक्रमामध्ये, त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न आहे का, बोला. आता 6वा प्रश्न बघा कशावर विचारलाय, टिंबटिंब हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. संशोधनावर विचारलाय. इथंच आपला पहिल्या घटकावरचे प्रश्न संपले, डायरेक्ट सुरू झाले घटक क्रमांक 2. समजलं, म्हणजे फक्त 5च प्रश्न आपल्याला पहिल्या घटकावर विचारले जातात. त्याचं स्वरूप आपण म्हणजे त्याचं रिलेशन